सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, हे ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, हा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, हे उभी मूर्ती विटेवरी, ओ हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, कुमाये विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, थोड़ा सा ट्रबल दिया, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, विठोबार कुमाये, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेहे उभी मूर्ती विटेवरी, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया, विठोबा विठोबार कुमाये, कुंडली कवरदार विठो श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान, सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय।
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा 3 चरणांचा आणि भगवान विठ्ठलेशाचं स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी वचनायिका कमलापती मग अंकाची विनंती कर थोडी तो कथे काळी आपण सावे जवळी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण भगवान पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरता पायी प्रवास करत आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये आषाढ वारी करता उपस्थित आहोत. आज वारीतला हा दशमीचा सोहळा आणि त्यानिमित्तानं असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या दर्शनाचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात, स्वरूपानं जो सत्य आहे, चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, गगनासारखा व्यापक आहे आणि तो असणारा परमात्मा आणि त्रिपुटी विवर्जित होऊन मी प्रत्यक्ष पाहिला. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे ज्याच्या ठिकाणी रूप वर्ण गुण काहीच नाही तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. तो जो ज्याचं मी आत्ता वर्णन केलं तो आणि हा मी प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहतोय. पाहिला डोळे भरी, डोळे भरून पाहिला. पण डोळे भरून पाहिलं म्हणत असताना पुढं आणखी विशेष वर्णन करून सांगतात, पाहता पाहणे दुरी सारोनिया. म्हणजे त्रिपुटी विवर्जित त्याने अशा पद्धतीने स्थिती प्राप्त झाली आणि अशा स्थितीत जाऊन तो परमात्मा मी पाहिला. मग काय जाणवलं तुम्हाला? मला असं जाणवलं की तो परमात्मा जो विटेवरती उभा आहे तो त्याने माझ्याहून भिन्न नाही. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. ज्योती म्हणजे आत्मज्योती आणि या आत्मज्योतीची मूळ असणारी परब्रह्मस्वरूप ज्योती तीच विटेवरती उभी आहे. तेही उभी मूर्ती विटेवरती. म्हणजे अभिन्नत्वाने भगवंताला अशा पद्धतीने ज्ञानोबरायाने पाहिलं आणि ते पाहणंच योग्य असणारं पाहणं आहे. आपण वारीला आलेलो आहोत. मग वारीच्या माध्यमातून आपल्याला देव पाहायचा आहे आणि कसा पाहिलं पाहिजे तर आता जे वर्णन मी तुमच्यासमोर ज्ञानोबरायांच्या शब्दांमध्ये सांगितलं अशाच पद्धतीने देव पाहणं गरजेचं आहे. ज्ञानोबरायाने असा तो देव पाहिला, आपल्यासमोर सांगितला. आपणही अशाच पद्धतीने त्याला पाहण्याचा प्रयत्न करावा हा त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा पण प्रयत्न केला. विठोबा विठोबा रखुमाई विनय करा विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवरदार विठो श्री ज्ञानदेव सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय. माई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारोनिया. प्रस्तुत आज आपल्या वारीतली पंढरपुरातली असणारी ही दशमीची सेवा थोड्या वेळ आपल्याला चिंतन करायचं आहे. मला आणखी एक कीर्तन करण्याकरिता पुढे जायचं आहे, म्हणून अतिशय अल्पशा वेळेमध्ये आपण भगवंताचं चिंतन करणार आहोत. सर्वांनी कान उंच करून ऐका. फार महत्त्वाचं चिंतन कमी वेळात त्यांनी मला जर सांगता आलं तर फार चांगलं होईल. भगवंताची कृपा असल्यानंतर सर्व गोष्टी होतात. आपण सर्वजण देवाला पाहण्याकरिता आलेलो आहोत. आपण देव पाहण्याकरिताच अट्टहास करतो आहोत. आपण अट्टहास कशाकरिता करावा याचा जर आपण बारकाईने विचार केला तर त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे देव पाहण्याकरिता करावं. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आता ते इथपर्यंत कोणी किती मोठा असला, श्रीमंत असला, बुद्धिमान असला, फार मोठं शिक्षण झालेलं असलं, काही जरी कोणी केलेलं असलं, वैभव संपन्न असला, तरीसुद्धा जर एक प्रश्न उत्पन्न झाला की आपण जीवनामध्ये अट्टहास कशाकरिता करावा, तर त्याचं एकमेव उत्तर आहे, परमात्म्याला पाहण्याकरिता अट्टहास करावा. दुसरं काहीच पाहू नये, देव पाहण्याकरिता अट्टहास करावा. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या पत्नीला उपदेश केला आणि पत्नीला उपदेश करताना एकच वाक्य सगळ्यात आधी वापरलं, देव पाहावया करिवो सायास. काय तुला सायास जर करायचे असतील तर प्रपंच जमा करण्याकरिता सायास करू नकोस. जर तुला सायासच करायचे असतील तर देव पाहण्याकरिता सायास कर. मग आपण सुद्धा तुकोबरायांचा उपदेश ग्रहण केला पाहिजे. तुकोबरायांनी पत्नीला उपदेश केला असं जर वाटून तुम्ही म्हणाल ते त्यांच्याकरता उपदेश आहे, नाही. पत्नीला निमित्त केलं आणि आपल्या सगळ्यांना टार्गेट केलं की आपल्या सर्वांकरता ती सांगून ठेवलं, आपण सायास करावेत. करी ऐसी धावा धावी चित्तलावे चरणापे. म्हणून जर धावपळच करायची असेल तर काय केलं पाहिजे, भगवंताच्या दर्शनाकरिता, भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करावा. मग आपण देव पाहण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. मग स्वतःच्या मनाला कीर्तन म्हणजे प्रॅक्टिकल असलं पाहिजे. आपण आपल्या मनाला प्रॅक्टिकलाच प्रश्न विचारला पाहिजे की मी खरंच देव पाहण्याकरिता अट्टहास करतो का. मी धावपळ करत आलेलो आहे, मी फार मोठा प्रवास करत आलेलो आहे. माझ्या प्रवासाला उद्देश असला पाहिजे आणि तो उद्देश जर काय असेल तर परमात्म्याचं दर्शन हा त्याचा उद्देश असला पाहिजे. जर मी पंढरीची वारी अन्य कारणांकरता करत असेल तर मला कमी मार्क पडतील. लक्षात ठेवा, माझी पंढरीची वारी फक्त देव पाहण्याकरिता जर असेल तर मला 100 मार्क पडतील. म्हणून मी घरापासून इथपर्यंत आलेलो आहे आणि कशाकरिता आलेलो आहे तर देव पाहण्याकरिता आलेलो आहे. इथपर्यंत झालं. मग आता ज्या देवाला आपल्याला पाहायचं आहे तो देव पाहण्याच्या आधी त्याचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. जर आपल्याला परिचय नसेल तर तो देव त्यांनी आपल्याला प्रत्यक्षात समोर येऊनसुद्धा कळणार नाही, हा त्यातला भाव आहे. मग देवाचा परिचय असला पाहिजे. कसा आहे देव, काय त्याचं स्वरूप आहे, ज्याला आपल्याला पाहायचं आहे, ज्याला आपल्याला जाणायचं आहे त्याचं स्वरूपसुद्धा आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. कसं कळेल स्वरूप, कोणत्या माध्यमातून कळेल स्वरूप, ऐका लक्षपूर्वक, फार महत्त्वाचा मुद्दा सांगतो आहे. पंढरपूरची वारी करणं म्हणजे देव पाहणं. पंढरपूरच्या वारीला आल्यानंतर देव पाहिल्याशिवाय समाधान व्हायचं नाही. इथपर्यंत ठीक आहे. मग ठरलं निर्णय, देव पाहायला जायचं. आता जर तुम्ही मंदिरामध्ये देव पाहण्याकरिता निघालात तर तुम्हाला किती दिवसात देव दिसेल, 3 दिवस लागतील. 3 दिवस सलग उभं राहावं लागेल आणि तुम्हाला तो पाहायला भेटेल. पण किती वेळ, 1-2 सेकंद ते उभे असतील, तुम्हाला धरतील आणि ढकलून देतील. तुम्हाला तो पूर्ण असा पाहायला मिळणार नाही. मग देव पाहण्याकरिता तुम्ही आलात
आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने देव दिसलाच नाही, मग येऊन काय उपयोग झाला? आमचे भाऊ म्हणायचे, कहा गए तो कहा नाही, केला आहे तो कुछ नाही, कुठं गेला म्हणे कुठं नाही, काय आणलं म्हणे काहीच नाही, मग गेला कशाला होतास? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आपण तर देव पाहण्याकरिता आलो, मग आपल्याला जर देव दिसलाच नाही, आता आपण एवढ्या मोठ्या बारीला लागणार नाहीत. मुखदर्शनाची बारी 2 दिवसाची असेल, मग ती सुद्धा काय काय आपल्याच्यानं होणार नाही. मग आता आपण देव नाही पाहिलं, मग काय हाताला आलं? पण ऐका, देव फक्त असा विटेवर त्यांनी पाहणं इथपर्यंतच मर्यादित नाही. देव पाहण्याकरिताच आपण आलेलो आहोत. तो देव पंढरपुरात आल्यावरच पाहायला भेटेल असं नाही. तो देव पंढरीच्या रस्त्यानंच पाहायला भेटेल असं आहे. कसं काय पंढरीच्या रस्त्यानं पाहायला भेटेल? अहो, या पंढरीच्या रस्त्यानं चालत असताना हे सगळे संत महात्मे तुम्हाला भेटतील, होतील. संतांची या संतांच्या भेटी होतील. आणि त्या संतांची भेट झाल्यानंतर संत देवाशिवाय दुसरं काहीच सांगत नाहीत. संत देवाशिवाय दुसरं काही बोलतच नाहीत. संत जर बोलायला लागले तर फक्त देवाविषयीच बोलतात. मग या वारीचा त्यांनी उद्देश काय आहे? आपल्या घरापासून पंढरपुरापर्यंत येईपर्यंत आपण सत्संग करावा. खंत सांगतो, खंत. अशा काही दिंड्या मी पाहिल्या की काही त्या दिंड्यांबरोबर रथ असतात, रथांबरोबर माईक असतो आणि त्या माईकच्या अवतीभोवती फक्त 4-6 भजनी. तुमची दिंडी फार चांगली आहे, मी आज त्याचा अनुभव घेतला आहे 2-4 वर्षापासून. नाहीतर 4-6 लोक भजन म्हणणारे असतात आणि त्या भजनांच्या पाठीमागे चालणारे जे लोक असतात त्यांच्या गळ्यात त्या पिशव्या अडकवलेल्या असतात. ते हातात हात घालून मस्तपैकी गप्पा मारत मारत चाललेले असतात. भजन ऐकत नाहीत, ते काकडा नाही, नियमाचे अभंग नाही, काहीच नाही, फक्त गप्पा मारत चालतात. म्हणजे फक्त आपण पंढरीच्या रस्त्याने चाललेलो आहोत. मी पंढरपूरला पायी गेलो आणि पंढरपूरहून पायी जाऊन आलो असा शिक्का मारतात. इथं आल्यानंतर शिक्कामोर्तब होतो आणि घरी जाऊन सगळ्या लोकांना सांगतात वारी करून आलो. खरं सांगतो मी तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अशा परिस्थितीत चालणारे जे लोक आहेत त्यांच्या मनात खरंच देव पाहण्याचा अर्थ आहे का? मला काही कोणाची उडवायची नाही, कोणाला खुडवायचं नाही, कोणाला काही माझा तो धंदाच नाही, मला त्याच्यात काय स्वारस्य आहे? फक्त मला वस्तुस्थिती सांगायची की त्या माध्यमातून देव भेटत नसतो. मग जो घरातून पडशी पताक उचलून निघालेला आहे, ज्याला देव पाहण्याची इच्छा आहे, तो आवर्जून संतांच्या संगतीत राहतो आणि संतांच्या संगतीत राहून आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्नांचा डोंगर तयार झालेला असतो. त्या प्रश्नांचा भडीमार त्यांच्यासमोर करतो. मला हे सांगा, मला ते सांगा, मला हे कळत नाही, मला हे समजून सांगा. आणि मग हळूहळू माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. मग ते भगवंताविषयीचं वर्णन त्याच्यामध्ये ऐकायला मिळतं आणि मग त्या माध्यमातून भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. बैसता संतांचे संगती कळू आले कमलापती. संतांच्या संगतीत बसलं की परमात्मा कळतो आणि म्हणून तो परमात्मा त्यांनी कळणं फार महत्त्वाचं आहे. परमात्म्याला जाणणं महत्त्वाचं आहे. परमात्म्याला पाहणं महत्त्वाचं आहे. परमात्म्याला भेटणं महत्त्वाचं आहे. म्हणून संतांच्या संगतीत गेलं रे गेलं की तेवढ्या दिवसाच्या कालखंडामध्ये संतांच्या माध्यमातून देव कळतो. मग तो देव कळाल्यानंतर त्याला पाहण्याची दृष्टी पण प्राप्त होते. तो कळाला की मग ते म्हणतात तो असा आहे, तो कसा आहे, तो सत्य स्वरूप आहे, तो कसा आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो कसा आहे, तो गगनासारखा व्यापक आहे, म्हणजे अनंत आहे. हे भगवंताचं खरं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप जर त्यांनी कोण सांगत असेल तर ते संत सांगतात. भगवंताचं ज्ञान जर कोणाजवळ प्राप्त होत असेल तर ते संतांजवळ प्राप्त होतं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते सेवा हाची दारवंटा, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शना. ते तत्वदर्शी असणारे संत हे ज्ञान प्राप्त करून देतात. ज्ञान प्राप्त करून देण्याचा त्यांचा अधिकार आहे. ज्ञानोबराय त्यांच्याविषयी बोलताना म्हणतात, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो विशदबोध विदग्धा, जे बोधाला विशद करण्यामध्ये चतुर आहेत. नमो विशदबोध विदग्धा. विद्या म्हणजे ज्ञान, ज्ञानरूपी कमली केल्या ते उमलविणारे आहेत. म्हणजे असे त्यांनी दिव्य भाव आहेत. ते संत आपल्याला जर भेटले या वारीच्या माध्यमातून तर भगवंताविषयीचं ज्ञान प्राप्त करून देतात. मग त्यांच्या माध्यमातून देव आपल्याला कळतो. असा देव कळून घ्यावा. या वारीला वारी असं नाव आपण देतो, पण या वारीला एक साधना समजावं. ही वारी वारकरी संप्रदायातली श्रेष्ठ साधना आहे. या साधनेच्या माध्यमातून देवापर्यंत जाता येतं.
आणि म्हणून ते त्यांनी संत आपल्याला देव प्राप्त करून देतात. त्यांच्या माध्यमातून देव आपल्याला कळतो. आणि जो खरा जिज्ञासू असतो, खरा मुमुक्षू असतो, त्यांच्या मुखातून देवाविषयीचं श्रवण केल्यानंतर त्या श्रवणानंच त्याला मोक्षापर्यंत जाता येतं. मी म्हणतो असं नाही, महाराज म्हणतात मोक्ष असे आईता श्रवणाची माझी, श्रवणानेच मोक्ष प्राप्त होईल. पण हे जे कीर्तन आत्ता चालू आहे की नाही, यात बाकीचं कोणतंच मी तुमच्यासमोर सांगत नाही, डायरेक्ट मुद्द्यापर्यंत गेलेलो आहे. हे श्रवण आहे. असं श्रवण जर आपण अंतःकरणामध्ये साठवलं तर तेच श्रवण आपल्याला देवापर्यंत नेऊ शकतं. मग ज्याच्या ज्याच्या मनामध्ये देवाविषयी त्यांनी भाव आहे, देव कसा आहे हे जाणण्याची उत्कंठा आहे, त्याच्याकरिता संतांच्या माध्यमातून उत्तरं आपल्याला प्राप्त होतात. काय उत्तर आहे, कसा आहे देव, असं म्हणल्यावर ज्ञानोबरांनी लगेच सांगायला सुरुवात केली. ज्ञानोबरांनी सांगितलं, तुम्हाला देव पाहायचा ना, देव कसा आहे समजून घ्यायचं ना, मग ऐका, देव सत्य आहे. सत्य म्हणजे खरा, सत्य साच खरे, हे भगवंताचं स्वरूप आहे महाराज. सत्यतू सत्यतू सत्यतो विठ्ठला हे भगवंताचं स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय, त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. जे काल होतं आज आहे आणि उद्या पण राहणार आहे, परमात्मा असा सत्य आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. काही ठिकाणी ज्ञानाला गुण म्हणलं गेलं, नैयायिक त्यांनी अनेक पद्धतीने हे मांडतात, पण ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, परमात्मा सत्य स्वरूप आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. सत्य ज्ञान अनंत, परमात्मा अनंत आहे, त्याला अंत नाही. त्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, त्याच्या ठिकाणी काल परिच्छेद नाही, त्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद नाही. देश काल वस्तू परिच्छेद रहित व्यापक अनंत असणारं जे तत्व आहे तो परमात्मा आहे. म्हणून परमात्मा असा अनंत स्वरूप आहे. सत्य ज्ञान अनंत. गगनाचे प्रावरण उदाहरण सांगितलं पाहिजे ना. आता कशाचं उदाहरण द्यावं, मग सगळ्यात जास्त व्यापक आपल्याला जर काय माहीत असेल तर गगन म्हणजे आकाश. आकाशसुद्धा व्यापकामध्ये भाग असतात, निरपेक्ष व्यापक, सापेक्ष व्यापक, हे की नाही. आकाश व्यापक आहे पण सापेक्ष व्यापक आहे. कशाच्या अपेक्षेने व्यापक आहे, पृथ्वीपेक्षा जल व्यापक आहे, जलापेक्षा अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे आणि वायूपेक्षा आकाश व्यापक आहे. म्हणजे आकाश व्यापक आहे पण ते सापेक्ष व्यापक आहे. म्हणजे वायूच्या अपेक्षेनं व्यापक आहे, आकाशापेक्षा व्यापक प्रकृती आहे आणि प्रकृतीपेक्षा व्यापक परमात्मा आहे. म्हणजे व्याप्ती जर पाहायची ठरली तर आकाश मात्र पूर्ण व्यापक नाही, त्याच्यापेक्षा प्रकृती आणि परमात्मा व्यापक आहे. पण आपल्याला प्रकृती आणि परमात्मा कळत नाही. मग उदाहरण सांगायचं म्हणल्यावर आपल्याला जे कळतं ते सांगितलं पाहिजे. दृष्टांत हा आपल्याला अनुभवातला असला पाहिजे. म्हणून दृष्टांत सांगण्याकरिता गगन शब्द वापरला.
परमात्मा व्यापक आहे. किती व्यापक आहे? कसा व्यापक आहे? गगनाचे प्रावरण. गगन जसं सर्वत्र त्याने व्यापक आहे, तसा परमात्मा सुद्धा सर्वत्र. सर्वत्र समान गगन जैसे. सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे. हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि हा परमात्म्याचा परिचय आहे. ही परमात्म्याची ओळख आहे. असा परमात्मा आपण ओळखला पाहिजे. खरं सांगतो, वारीचा अग्नी भाव आपल्या मनात इथपर्यंत ठीक आहे. हे समजलं तर आपली वारी सफल झाल्याशिवाय राहणार नाही. वारी जर सफल करायची असेल तर देवाला अशा पद्धतीनं जाणलं पाहिजे. एखाद्याला न जाणता जर आपण त्याच्याशी व्यवहार केला तर तो व्यवहारसुद्धा चांगला होत नाही. खरं सांगतो, उगा एखादी सोयरीक जमवली आणि मुलगी फार छान दिसली, नाकी डोळे रंग चांगला दिसला, छान दिसते म्हणून घरी आणली आणि स्वभाव आपल्याला माहीत नाही. घरी आल्यानंतर रामायण महाभारतसुद्धा होऊ शकतं. का? फक्त स्वभाव माहीत नाही म्हणून. परमात्म्याला जाणण्याकरिता आपण निघालो. परमात्म्याचा मूळ भावसुद्धा कळायला पाहिजे. परमात्म्याचं स्वरूपसुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. मग ते स्वरूप संत त्यांनी सांगत असतात. ज्ञानोबाराय म्हणतात, तो परमात्मा असा आहे, सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे, अनंत आहे, गगनासारखा व्यापक आहे, असा तो परमात्मा आहे आणि तो मी तुमच्यासमोर सांगतो आहे. म्हणले सांगता हा तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही पण ऐकलं, पण जरी तुम्ही सांगत असाल तरी तुमच्या ठिकाणी त्याचा अनुभव असला पाहिजे ना. तुम्ही त्याला असं आहे म्हणून सांगता, तुम्ही पाहिला का प्रत्यक्ष? हो म्हणे, पाहिला ना. अनुभवाशिवाय कसं? श्रीगुरू असे असतात महाराज. गुरु म्हणजे काय? गुरुची व्याख्या करताना असं व्याख्या केली. गुरुगीतेतली व्याख्या, गुकारस्तांधकारोस्ते रुकारत्तनिरोधक. गु शब्दानं घ्यायचा अंधार आणि रू शब्दानं घ्यायचा घालवणारा. अज्ञानाचा अंधार जो घालवतो त्याला गुरु असं म्हणतात. पण तरीसुद्धा शास्त्रातली व्याख्या सांगतो. शास्त्र असं म्हणतं, श्रीगुरू कसे असावेत? ते श्रोत्रिय असावेत, ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि ते कृपाळू असावेत. 3 गोष्टी त्यांच्याजवळ असाव्यात. श्रोत्रिय म्हणजे काय? ते वेदशास्त्राला जाणणारे असावेत. श्रोत्रियत्व म्हणजे त्याने प्रस्थानत्रयी पाहिलेली पाहिजे. प्रस्थानत्रयी म्हणजे काय? वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी आपल्याला माहिती आहे. गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी, वेदांतशास्त्राची प्रस्थानत्रयी. त्याच्यामध्ये दशोपनिषदे, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे ही प्रस्थानत्रयी. लघु प्रस्थानत्रयी आहे. बृहत प्रस्थानत्रयी त्याच्यापेक्षा वेगळी आहे. अजून तिच्यामध्ये व्यापकता आहे. खंडन, खंड, खाद्य, चित्सुखी असे ग्रंथ त्याच्यात आहेत. त्याला बृहत प्रस्थानत्रय असं म्हणतात. म्हणजे श्रोत्रियत्व प्राप्त करून घेणं म्हणजे शास्त्र पाहणं, शास्त्र कळणं, याला श्रोत्रियत्व असं म्हणतात. फक्त श्रोत्रियत्व प्राप्त झाल्यानं पूर्णत्व प्राप्त होत नसतं. नाहीतर तत्त्वज्ञान विषय शाळा कॉलेजांमध्ये घेतला जातो. त्याच्यामध्ये अनेक त्यांनी ग्रंथसुद्धा अभ्यासक्रमामध्ये असतात आणि त्या ग्रंथांचं चिंतन करून परीक्षा देण्याकरिता विद्यार्थी जातात. परीक्षा देऊन चांगले मार्क घेऊन पाससुद्धा होतात. पण त्यांना तत्त्वज्ञान जीवनामध्ये उतरवता येतं असं नाही. त्यांनी शिकलेलं तत्त्वज्ञान फक्त कागदापुरतंच मर्यादित राहतं. महत्त्वाचा मुद्दा आहे. ते तत्त्वज्ञान फक्त कागदावर शिकून आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने आणण्यापेक्षा ते प्रॅक्टिकलात आपल्या जीवनामध्ये उतरणं फार महत्त्वाचं आहे. मग वेदशास्त्र त्याने आपण पाहिले, श्रोत्रियत्व प्राप्त करून घेतलं. या वेदशास्त्राने सांगितलं की बाबा देव देव म्हणून का फिरतोस? तुकोबरांनी सार सांगितलं. ते म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोणी, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. हे सगळ्या शास्त्रांचं सार ज्ञानोबारांनी आपल्या समोर मांडलं आणि ते म्हणतात की आत्माच देव आहे. हे ते अनुभवातून सांगतात. ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. पण ब्रह्मनिष्ठा ही अनुभवाशिवाय कशी काय प्राप्त होईल? अनुभव महत्त्वाचा आहे. बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. हे महात्म्याचं लक्षण आहे. खरा ज्ञानी पुरुष कोण असं जर म्हणलं तर गीता म्हणते, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. सर्वत्र वासुदेवच गच्च भरलेला आहे असा ज्याचा अनुभव आहे. ज्ञानोबारांनी त्याला पुरवणी लावून सांगितलं. ते विशेष रूपाने वर्णन करून सांगतात. ते म्हणतात, हे समस्त हे श्री वासुदेवो, ऐसा प्रतितिरसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो, ज्ञानी ही तोची. बघा शब्द काय वापरला, ऐसा प्रतितिरसाचा ओत. प्रतिती म्हणजे अनुभव. अनुभव
बघा ज्ञानोबा आहे स्तवन करताना सुरुवातीला ज्ञानेश्वरीत म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा स्वसंवेद्या म्हणजे अनुभवाचा मुद्दा आहे. हे त्याने अनुभवगम्य आहे. तो परमात्मा अनुभवानं जाणला पाहिजे म्हणून श्रीगुरु आपल्याला सांगतात. पण त्यांनी सांगितलेलं जे आहे ते त्यांच्या अनुभवातलं असतं का तर ते श्रोत्रिय आहेत, ते ब्रह्मनिष्ठ म्हणजे स्वतः अनुभवी आहेत आणि आपल्याला सांगतात म्हणजे कृपाळू आहेत. कारण मधल्या मुद्द्यावर आल्यानंतर त्यांना काही करण्याचं शिल्लक राहत नाही. एकदा ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली, स्वतःचं काम पूर्ण झालं, मग जग नावाची गोष्टच शिल्लक राहत नाही, तर बंधन आणि मुक्तता म्हणण्याचं कामच शिल्लक राहत नाही. सारी झाली मेली लटिके वचन बद्ध मुक्तशी न तुका म्हणे तुकोबराय म्हणतात. बद्धत्व आणि मुक्तत्व हे त्यांनी भ्रमच आहेत दोन्ही पण. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून जर बंधनच नाही ठावे मुक्त कासया म्हणावे, जर बंधनच माहीत नाही तर मुक्त म्हणण्याचं तरी काय काम पडतं, हा महत्त्वाचा विचार आहे. जर अंधारच नसेल तर हा प्रकाश आहे म्हणण्याचं काही काम नाही. म्हणून सापेक्ष भाव आहेत. म्हणून संतांना त्यांनी महाराज ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर हे द्वंद्वच संपून जातं. निर्द्वंद्व निशंक विचरतामही सुखानंद हृदय स्थिरावला ही त्यांची अवस्था आहे. निर्द्वंद्व झालेले आहेत, त्यांच्या ठिकाणी द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. ब्रह्मनिष्ठा पूर्ण झालेली आहे आणि त्या ब्रह्मनिष्ठा पूर्ण झाल्या कारणानं ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. त्यांना काही करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही. मग तरीसुद्धा आपल्याला सांगतात जेव्हा त्यांच्या अंतःकरणात कृपा प्रगट होईल तेव्हाच ते सांगू शकतील. ज्या अर्थी ते आपल्यापर्यंत आले त्यांनी आपल्याला हे सांगितलं, त्या अर्थी त्यांच्या अंतःकरणात कृपा निर्माण झाली. त्या कृपेनंच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. संत कृपा झाली, इमारत फळा आली. संतांची कृपा फार महत्त्वाची आहे. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणून त्यांनी तुम्ही संत माय बाप कृपावंत ती कृपा करणारे आहेत. म्हणून ती कृपा करणारे संत श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत आणि कृपा करणारे आहेत म्हणून आपल्यापर्यंत आले. आणि आपल्याला त्यांनी सांगितलं हे बघा तुम्हाला देवाला पाहायचं आहे, तुम्ही देव पाहण्याकरिता निघालेले आहात. मग देव कसा आहे म्हणे सत्य स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो अनंत स्वरूप आहे, तो गगनासारखा व्यापक आहे. मग असं सांगून झाल्यानंतर ज्याला सांगितलं त्यानं विचारलं महाराज तुम्ही सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही ज्या देवाविषयी सांगता आहात तो देव तुम्ही प्रत्यक्ष पाहिला का? असं म्हणल्यावर ज्ञानोबा सांगतात हो पाहिला ना. मग कसा पाहिला ते सांगा.
तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो ज्याचं मी आत्तापर्यंत वर्णन करून सांगितलं ना, जो सत्य आहे ना, तो जो ज्ञानस्वरूप आहे ना, तो जो अनंत आहे ना, तो जो गगनासारखा व्यापक आहे ना, तो श्रीहरी आहे. तो मी पाहिलेला आहे. कसा पाहिला? डोळे भरून पाहिला. पण हे सगळं म्हणत असताना पुढं आणखी सांगितलं, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ऐका, ज्या सत्यस्वरूप ज्ञानस्वरूप अनंत गगनासारख्या व्यापक परमतत्वाचं वर्णन ज्ञानोबरांनी करून सांगितलं, त्या परमतत्वाला जो जाणण्याकरिता जातो तो त्याला जाणतो, पण सांगण्याकरिता शिल्लक राहत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्याला जाणलं जातं ते आपलं स्वरूपच आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. तो श्रीहरी नामतो पांडुरंग परमात्मा आणि आपलं स्वरूप दोन नाही, तेच आपलं स्वरूप आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे थोडं जड असतं ऐकायला, पण पंढरपुरात हेच ऐकलं पाहिजे. हो, खरं सांगतो. उगा मी तर मला कथा पण सांगता येतात, कथा सांगणाराच बाबा आहे मी. त्याच्यामुळे मी कथा सांगू शकतो. खरं सांगतो, कथा सांगू शकतो. मला कमी वेळ आहे बोलायला, तरी कमी वेळात मी तुमच्यासमोर जास्त सांगितलं आहे. हे जर तुम्ही उलगडीत बसले ना, तर याला फार तास लागतील उलगाडा करायला. खरं सांगतो मी तुम्हाला, हे एवढं मोठं भांडवल आहे, गरज आहे याची. म्हणजे जो खरोखर प्रॅक्टिकलात परमार्थ करण्याकरिता आला असेल, त्याला माझे शब्द अमृतासारखे वाटत असतील. आणि ज्याला उगाच काहीतरी वाटत असेल, त्याला वाटेल काय चाललं आहे आता, हे डोक्यावरून चाललं 2 हात, हा कधी सत्य म्हणतो, अनंत म्हणतो, गगनासारखं व्यापक म्हणतो, अमुक म्हणतो. असं नाही. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे असं त्याला जाणावं. जो जाणण्याकरिता खरोखर निघाला, सिरियस होऊन निघाला, विचारपूर्वक निघाला, त्याने निश्चय केला की जगाचं काय होत असेल मला माहीत नाही, पण मला मात्र परमात्म्यापर्यंत जायचं. तो देव पाहण्याकरिता निघालेला मनुष्य, त्याला देव भेटतो. पण कसा भेटतो माहिती आहे? देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. तो देव देव म्हणून फिरत राहतो, पण ज्या वेळेला त्याला देव सापडतो त्यावेळेला तो स्वतः शिल्लक राहत नाही. एक भक्तिशास्त्रातलं एक वाक्य आहे, असं आहे, ढूंढा सारी जहा में पाया पता तुम्हारा नाही. बघा, एक भक्त म्हणतो देवाला, देवा तुला सगळ्या जगात शोधत फिरलो, ढूंढा सारी जहा में, सगळ्या जगात शोधलं, पाया पता तुम्हारा, तुझा पत्ता सापडला नाही. आता पुढचा आहे का, जब पता तुम्हारा मिला अब पता मेरा नाही कळालं? ज्या दिवशी देवा तुझा पत्ता मला सापडला, आता माझाच पत्ता संपून गेला. परमात्म्याला पाहायला निघाले जे आहेत त्यांचा स्वतःचा पत्ता हरवून जातो. अजून जर आपल्याला तालुके लक्षात असतील, जिल्हे लक्षात असतील, तर समजायचा आपला पत्ता अजून शाबूत आहे. जोपर्यंत आपला पत्ता शाबूत आहे तोपर्यंत आपण देवत्वापर्यंत गेलेलो नाही. ज्या दिवशी देवत्वापर्यंत आपण जाऊ त्या दिवशी सगळा पत्ता संपून जाईल आणि देवाचाच पत्ता समोर उभा राहील. म्हणजे काय होईल? देव पाहणारा जो आहे तो देवाहून वेगळा राहत नाही. म्हणजे देवाला पाहणं, देवाला पाहणं आणि देवाला पाहणारा, 3 गोष्टी झाल्या. याला त्रिपुटी असं म्हणतात. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, असं त्यांनी साधक साधना साध्य या त्रिपुटी आहेत. ही जी त्रिपुटी आहे त्या परमतत्वापर्यंत गेल्यानंतर त्रिपुटी रूपात शिल्लक राहत नाही. म्हणून जो देव पाहण्याकरिता जातो त्याला कळतं माझं स्वरूप आहे सत्य, त्याला कळतं माझं स्वरूप आहे ज्ञानस्वरूप, माझं स्वरूप आहे अनंत, मीच खऱ्या अर्थानं सच्चिदानंद रूप आहे. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता, नाही तुझा मागुता गा. असं जीवनामध्ये घडावं. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. संध्या झाली, सगळा संदेह निघून गेला, संदेह गमला, हा संदेह संपून गेला. तू का म्हणे देव झाला, देवत्व प्राप्त होईल, महत्त्वाचा विचार आहे. म्हणून देवत्व प्राप्त करून घेण्याकरिता हा अट्टहास करावा लागतोय, त्याच्याशिवाय देवत्व प्राप्त व्हायचं नाही. ज्ञानोबराय म्हणतात, हेच गूढ असणारं ज्ञान मला माझ्या श्रीगुरूंनी दिलं. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझे हाती. निवृत्तीनाथांनी मला हे सांगितलं आणि सांगितल्या कारणानं काय झालं, आता त्या देवातन माझ्यात काही भिन्नत्व शिल्लक राहिलं नाही. भक्तिशास्त्रातलं वर्णन आहे ज्ञानोबराय भगवंताविषयी बोलताना म्हणतात, आरसा समोर ठेवला, प्रमाण मला आठवत नाही पण त्यातला भाव आठवतो. आरसा समोर ठेवला, दर्पणी पाहता, असं काहीतरी प्रमाण आहे.
मुख न दिसे आपुले, आपलं स्वतःचं मुख दिसत नाही, मग काय दिसतं? तो परमात्माच त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे काय झालं? आता मी स्वतंत्र रूपाने शिल्लक राहिलो नाही, परमात्म्याशी एकरूप झालो, म्हणजे परमात्म्यात आणि माझ्यात काही भेद शिल्लक राहिला नाही. मग आता जर भेदच शिल्लक राहिला नाही तर पाहण्याची प्रक्रिया आणि ज्याला पाहायचं तो, याच्यातलं काहीतरी सांगता येईल का? नाही सांगता येणार. म्हणजे ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी पूर्णपणे संपली आणि त्रिपुटी संपून परमात्म्याला पाहिलं. मग खरं सांगा महाराज, त्रिपुटी जिथं संपून गेली तिथं पाहण्याची प्रक्रिया शिल्लक राहील का? आणि तुम्ही काय म्हणता? तो हारे श्री हरी पाहिला, डोळे भरी पाहिला. आता डोळे भरून पाहिला म्हणता, खरं सांगा ते जे सच्चिदानंद स्वरूप आहे, ज्याचं तुम्ही आत्तापर्यंत स्वरूप लक्षणानं वर्णन केलं, ते डोळ्यानं दिसण्यासारखं आहे का? हे डोळे म्हणजे चर्मचक्षु. मग चर्मचक्षुला तो परमात्मा अशा पद्धतीने विषय होईल का? होणार नाही. तो परमात्मा याच्या पलीकडचा आहे. तो चर्मचक्षुच्या कक्षेमध्ये येत नाही, तो इंद्रियांचा विषय होत नाही, तिथं मनाची नखी लागत नाही, तिथं त्याने इंद्रिय मन तिथपर्यंत पोहोचत नाही, बुद्धी पोहोचत नाही, इंद्रिय तिथपर्यंत जाऊ शकत नाही. ते तत्त्व त्याच्या पलीकडचं आहे असं त्याने आपण सर्व ठिकाणी वर्णन पाहतो. मग तरी तुम्ही म्हणता तो हारे श्रीहरी पाहिला, तो श्रीहरी पाहिला, डोळे भरी पाहिला, आणि वरतून म्हणता पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहिला. म्हणजे त्या स्वरूपाला मी जाणण्याकरिता गेलो, आणि जाणण्याकरिता गेल्यानंतर मी स्वतःच त्याच्यामध्ये विलीन झालो. कसा विलीन झालो याच्याकरिता अनेक मला दृष्टांत सांगतात. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं दृष्टांत सांगतो. ती म्हणत का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, ती परतोनी माघारी नयेची जैशी. आता काय वाकडं तिकडं असेल मला माहीत नाही, त्यात जर काही शब्द चुकीचे काय ऐकू विपाठ. लवण, बरं मी अर्थ सांगतो. लवण म्हणजे मीठ आणि कुंजरी म्हणजे हत्तीन. मिठाची हत्तीन तयार केली आणि समुद्रात पोहण्याकरिता सोडली, आणि सकाळी सोडली होती, संध्याकाळपर्यंत वाट पाहायला बसला. विचारलं, 2-4 लोक येता जाता विचारपूस करत होते, का बसले? म्हणे माझी हत्तीन पोहायला गेली, ती अजून आलीच नाही. मग सांगा ना म्हणे, कधी येईल? म्हणे कशी होती हत्तीन तुमची? म्हणजे मिठाची होती, आणि ती त्याने पोहण्याकरिता गेली. खरं सांगा, मिठाची हत्तीन समुद्रात पोहण्याकरिता गेल्यानंतर परत येऊ शकते का? का येऊ शकत नाही? ती आता समुद्रा एवढी झाली, ती समुद्रामध्ये विलीन झाली. लवण मिळविता जळी तुकोबराय म्हणतात, आहे का नाही? म्हणजे त्याच्याशी एवढी समज, तुझं पाहता सामोरे दृष्टीनं फिरे माघारी. पुढं काय? माझे चित्त तुझे पायी पाया मिठी पडली पंढरीराया. पुढं नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे, नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. लवण म्हणजे मीठ. पाण्यात मीठ घातल्यानंतर जसं ते परत वेगळं करता येत नाही, तसं सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण या परमस्वरूपाला जाणल्यानंतर जाणणारा त्याच्याहून वेगळा होत नाही. म्हणून त्रिपुटी विवर्जित स्थिती निर्माण झाली. म्हणून पाहता पाहणे दुरी सारोनिया असं म्हणलं. इथपर्यंत कळालं. पण मग अशी स्थिती जर तुम्हाला प्राप्त झाली, मग पाहिला शब्द वापरण्याचं काय काम आहे? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता ऐका, मुद्दा असा आहे, जर त्याला पाहता येत नाही आणि तुम्ही पाहिलं म्हणता, मग काय केलं तुम्ही? ते म्हणले तो पाहण्यास योग्य नाही, त्याला पाहता येत नाही, चर्मचक्षुनं पाहता येत नाही. त्याच्याकरिता आम्ही एक उपाययोजना केली. काय उपाययोजना केली? आम्ही मंथन केलं, आणि मंथन करून जे निर्गुण होतं ना, ते सगुण साकार रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालं. जे डोळ्याला हेच प्रमाण मला अपेक्षित आहे. भावाचे मथिले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. भावाचं मंथन केलं. भाव म्हणजे पुंडलिक. हा पुंडलिक आहे ना, पुंडलिक म्हणजे भाव. तुमच्या अंतकरणात जर भाव भगवंताविषयीचा प्रगट झाला, तर त्या भावनेनं तुम्हाला जो परमात्मा दिसूच शकत नाही तो दिसू लागेल. हा महत्त्वाचा विचार. देव पाहण्याकरिता जर काय आवश्यक असेल तर भाव आवश्यक आहे. म्हणून भावनेनं परमात्मा पाहता येऊ शकतो. म्हणून आमच्या अंतकरणामध्ये त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर आता कोणतंच कर्तव्य शिल्लक राहिलं नसताना आम्ही भाव प्रगट केला, आणि त्या भावाचं केलं मंथन. मंथन करावं लागेल भावनेचं. कोणाला कृष्ण आवडतो, कोणाला राम आवडतो, कोणाला शिव आवडतो, कोणाला त्यांनी गणपती आवडतो, कोणाला मारुती आवडतो, कोणाला कोण आवडतो. हे काय आहे? त्याच्या अंतकरणातला भाव आहे. परमतत्व तर तेच आहे. कसं
कसं सत्य, ज्ञान, अनंत, गगनासारखं व्यापक, सर्व ठिकाणी एक असणार ती एकच आहे. पण तुमच्या मनातला भाव राम पाहण्याचा आहे, तुमच्या मनातला भाव कृष्ण पाहण्याचा आहे, तुमच्या मनातला भाव गणपती पाहण्याचा आहे. मग तुम्ही तुमच्या अंतकरणातल्या भावाला जोर दिला, त्याचं मंथन केलं, त्याचा परिणाम काय झाला असेल? जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं ना, त्या ज्ञानाला आकार तुमच्या भावनेमुळं प्राप्त झाला. महाराज म्हणतात विचा केला ठोबा, म्हणून नाम तो विठोबा. वित नावाचा धातू आहे, त्याच्यापासून विद्या किंवा ज्ञान असा अर्थ प्राप्त होतो. मग ठोबा म्हणजे आकार, ज्ञानाला प्राप्त झालेला आकार म्हणजे विठोबा. हा जो विटेवरती उभा असणारा श्रीहरी विठोबा आहे, तो त्या सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण त्या ज्ञानाला प्राप्त झालेला आकार आहे. म्हणून त्याला आकार दिला, आणि आकार देऊन जो सच्चिदानंद स्वरूप आहे तो हा श्रीहरी डोळे भरून पाहिला. त्याच्याशी एकरूप होऊन देव पाहिला. शिवो भूत्वा शिवम यजेत, देव झालो आणि देव होऊन देवाची भक्ती केली. हा महत्त्वाचा, याला मुक्तीवरील भक्तिजान असं म्हणतात. मुक्त स्थिती प्राप्त झाली आणि मग भक्ती करायला सुरुवात केली. कशी काय भक्ती तुम्ही करू शकता? भक्ती करण्याकरिता द्वैत असावं लागतं, आणि तुम्ही तर एकरूप झालेले आहात. मग म्हणले भेद तुमच्या दृष्टीने दिसत असेल, आम्ही अभेद स्थितीला प्राप्त झालो. वास्तव अभेद आणि कल्पित भेदाचा स्वीकार केला, आणि वास्तव अभेद कल्पित भेदाचा स्वीकार करून मी भक्त तू देवायसे करी या भूमिकेत गेलो. मग तो देव म्हणून समोर उभा राहिला, आणि आम्ही भक्त म्हणून त्याचं भजन करायला लागलो. पण जरी भजन करत असलो तरी सुद्धा भजन झाल्यावर कधी कधी म्हणतो त्याला एकांतात, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. हे लोकांच्या समोर त्यांनी काही साधू संत भगवंताविषयी फार छान बोलतात, पण त्यांच्या खोलीत ज्या वेळेला जाऊन बसतात एकांतात, त्यावेळेला त्याला म्हणतात पांडू, खरं सांगतो मी तुम्हाला, खोटं सांगत नाही, इकडे ये. एवढा अधिकार आहे त्यांचा, एवढ्या अधिकार संपन्न आहे. तो त्यांच्या पायाला लागतो, तो त्यांची सेवा करतो, तो त्यांच्या मागे पुढे फिरत राहतो, त्याच्यावर अधिकार गाजवतात. तुला खातो कोण? तुला विचारतो कोण? आमुच्या भावे तुझं देव पण हे का विसरून राहिलासी? मला विसर पडतो घड्याळाचा, पण आता काय करावं, असं मला कीर्तन करावं वाटतं. फार छान तुम्ही ऐकता आहात, मलाही सांगावं वाटतंय. मला पुढचं कीर्तन करायचं. त्यांचं 7 ते 9 होतं, 15 वर्षापासून करतोय. पण तुमचं प्रेमही मला आठवत नाही ना, म्हणून त्यांनी खरं सांगतो. मी लवकर आलो, 5:30ला 5 कमी असताना आलो. मला वाटलं 2 तास, पण तुम्ही थोडे आता गर्दी आहे, तुम्हाला तरी काय नाव ठेवायचं, एवढी दिंडी घेऊन तुम्ही आलात. आता ते सांगून मला वेळ घालवायचं नाही, इथून तिथून निरसच बोलतोय मी. खरं आहे का? महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ते भगवंतावर अधिकार गाजवणारे आहेत. तो जर जास्त वेड्यासारखा करायला लागला, तो जर त्यांच्यासमोर प्रगट झाला नाही, त्यांचं म्हणणं जर त्यांनी ऐकलं नाही, तर त्याला दम देतात. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर. पुढं काय? हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जुवाजुडी, विठ्ठल पायी घातली बिडी. सोहम शब्दाचा मारा केला, आत विठ्ठल कोण. याचा अर्थ काय होतं? त्याला म्हणतात शहाणपणा करू नकोस. जर तू आमच्या समोर प्रगट झाला नाही आणि आम्हाला जर तुझं सुख प्राप्त करून दिलं नाही, तर आम्ही सोहम शब्दाचा मारा करू. याचा अर्थ काय होतो? तो आणि मी एकच आहे. मग तुझ्या स्वरूपात जर आम्ही एकरूप झालो, तर मग देवन भक्तपणा शिल्लक राहील का? नाही राहणार. मग बस बोंबलत तू एकटाच, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, असं म्हणून त्याच्यावर रोप गाजू शकतात. महत्त्वाचा विचार आहे महाराज. म्हणून तो त्यांना घाबरून राहतो. तो म्हणतो, हे जर त्यांनी स्वरूपामध्ये एकरूप होऊन राहिले, तर मला कोण डिमांड देईल? कोण ज्ञानबा तुकाराम म्हणत पंढरपूरला येईल? कोण माझ्या दर्शनाकरिता 3-3 दिवस बारीला उभा राहील? कोण माझा अभिषेक करेल? कोण त्यांनी माझ्यासमोर दंडवत घालील? कोण ऊन तहान हे त्यांनी भूक हे सगळं सहन करून माझ्यापर्यंत येईल पाऊस वाऱ्यामध्ये? मग हे फार गरजेचे आहेत. त्यांना नाराज करीत नाही तो. तो म्हणतो, तुम्ही तुमच्यामुळंच मी चांगला दिसतो, तुमचेने बरा दिसत असे. म्हणून तो ते आपल्यामुळंच चांगला दिसतो, त्याला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून तो सगुण साकार होऊन अशा पद्धतीने तटस्थ रूपानं विटीवरती उभा राहिला. स्वरूपानं जो सत्य आहे, स्वरूपानं जो ज्ञान स्वरूप आहे, जो अनंत स्वरूप आहे, गगनासारखा व्यापक आहे, तो परमात्मा
तटस्थ रूपानं विटेवरती उभा राहिला. कोणाकरिता? आपल्या सर्वांकरिता. आपण का? आपण भाव धारण केला, भावाचं मंथन केलं, त्याला विटेवरती उभं केलं. तो श्रीहरी आपल्या भावनेकरिता विटेवरती उभा राहिला आणि तो विटेवर उभा राहिल्या कारणाने, सगुण साकार झाल्या कारणाने डोळ्याला पाहण्यास योग्य झाला. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पण अशा पद्धतीनं त्या स्वरूपामध्ये एकरूप झालो आणि एकरूप होऊन त्यांनी भावाला मध्यस्थी केलं, त्याला सगुण साकार करून विटेवरती उभं केलं आणि मग त्याला डोळे भरून पाहिलं. खरं तर तो आणि मी दोन नाहीत. जो विटेवर उभा असणारा देव आहे ना, तो माझं स्वरूपच आहे. मी जर आत्मा आहे तर या आत्मस्वरूपाची मूळ असणारी ज्योत विटेवरती विठ्ठलाच्या रूपाने उभे आहे. महाराज वर्णन करून सांगतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभे मूर्ती विटेवरी. बघा ना, याच्यात ते हे, तो हा असे शब्द वापरलेले आहेत. तो हा म्हणत असताना तो म्हणजे आदी स्वरूपानं सांगितलं तो, आणि हा म्हणजे विटेवर उभा आहे हा, असाच भाव आहे. आणि ते हे उभी मूर्ती विटेवरी, याचा अर्थ काय होतो? ज्योतीची निज ज्योती, ज्योती म्हणजे आत्मज्योती, आणि त्याचं मूळ असणारं स्वरूप म्हणजे निज ज्योती. आणि तीच निज ज्योती विटेवरती उभी आहे. म्हणजे विटेवर उभा असणारा जो देव आहे तो माझा आत्मा आहे, तो माझं स्वरूप आहे. माझं स्वरूपच सगुण साकार होऊन विटेवरती उभं राहिलेलं आहे. असं देवाला पाहावं, असं देवाला जाणावं. अशा पद्धतीने देव जर पाहायला शिकलो आपण तर निश्चित आपण कल्याणापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे कल्याणहून आलेल्या लोकांचं नाही सांगत, कल्याणापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे जीवनाचं कल्याण याच माध्यमातून होऊ शकतं. पण आपण सर्वांनी अशा पद्धतीने भगवंताला पाहावं. ज्ञानोबरांनी त्याला त्या पद्धतीने पाहिलं. ज्ञानोबराय सामान्य नाहीत. ते जे ज्ञान सांगितलं की नाही, त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणलं, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर मनुष्यपण ते भांब, लौकिक भाग, लौकिकातला भाग मनुष्यपण त्यांच्या दृष्टीनं आपण पाहतो. पण ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब आहे. ते ज्ञान स्वरूपच झालेले आहेत. पण ज्ञान स्वरूप होऊन सुद्धा काहीच कर्तव्य राहिलं नसताना सुद्धा भाव अंतकरणात प्रगट केला आणि भगवंताची भक्ती करू लागले. आणि त्या भक्तीनं त्यांनी परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि त्यांनी इच्छा जशी असेल होय भक्ती केला तैसा, मनवाच्या तीत तुझे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजित अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. दुसऱ्या कोणत्याच मापानं मोजता येत नाही म्हणून भक्तीचं माप केलं. आणि भक्तीचं माप करून विटेवरती उभं केलं. आता परत निर्गुण होऊ देणार नाही. देवा हाती रूप धरविला आकार, निदो निराकार होऊ त्यासी. आता निराकार होऊ देणार नाही. त्याला असंच पाहत राहू. कसं? समचरण सरोजम सांद्र नीलांबुदा जगननिहित पाण्यम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. असा विठ्ठल मनामध्ये आणूया. थोडं त्याला पाहूया सगळ्यांनी माझ्याबरोबर. बघा, अतिशय सुंदर आहे महाराज. जरी तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही, जरी मुखदर्शन त्याचं करता आलं नाही, तरी माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला की तुम्हाला विठोबा दिसेल 2 मिनिटात. बघा सगळ्यांनी, फार महत्त्वाचा विचार आहे.
आपण पंढरीच्या वारीमध्ये ते आर्त घेऊन येतो देव पाहण्याचं. वारकरी येतो, फार आनंदानं पंढरपुरात प्रवेश करतो. दुरूनच जळजळीत सोनसाळा, तिथं धावा आहे महाराज गुरसाळ्याच्या जवळ, तिथून धावतच निघतो. अशा पद्धतीनं लोटांगण घालतो, पंढरपुरात येतो. मग चंद्रभागेला डोळ्यानं पाहतो, पताका चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये बुडवतो, स्नान करतो, पुंडलिकरायांचं दर्शन करतो. त्या घाटाच्या पायऱ्यात आणि चढत दमत तिथपर्यंत वरती जातो. मग महाद्वाराच्या चौकात जातो, मग महाद्वारापर्यंत जातो. चोखोबरानं नमस्कार करतो, नामदेव पायऱ्यावर डोकं ठेवतो. 14 पायऱ्या चढून वरती जातो. मग महाद्वारातून आतमध्ये प्रवेश केला की डाव्या हाताला गणपती बाप्पांचं दर्शन घेतो. 4 पायऱ्या खाली उतरतो. मग आतमध्ये परत डाव्या हाताला दत्तपाराय दत्तप्रभूंचं दर्शन घेतो. मग लाकडी सभा मंडपाच्या दारातच हनुमंतराय आहेत, हनुमंतरायांचं दर्शन घेतो. लाकडी सभा मंडप जवळजवळ 120 बाय 60चा आहे. त्याच्यात त्यांनी प्रवेश करून आतमध्ये जातो. 16 खांबी मंडप लाभतो. त्याच्यातमध्ये आतमध्ये जाऊन मग गरुड मंडपामध्ये जातो. मग गरुड खांबाला आलिंगन देतो. मग पुढे जाऊन गरुड पार आहे. 2 कान धरून त्यांनी पांडुरंगाच्या समोर नाचतो आणि मग दुरूनच भगवंताला पाहायला सुरुवात करतो. फार आर्त अंतकरणात निर्माण झालं असतं. उचंबळून येतं भगवंताला पाहण्याकरिता. फार बावळा होतो, कधी एकदा भगवंताला पाहिन, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे अशी भावना पोटात निर्माण झालेली असते. धावतच पांडुरंगासमोर जातो. मग त्याला पाहायला सुरुवात करतो. तो अतिशय सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करगटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. असं भगवंताला पाहतो. त्याचे चरण अतिशय सुंदर आहेत, अतिशय कोमल आहेत. एका नायकिनीने तिच्या सौंदर्याचा अभिमान तिला झाला होता, कोमलतेचा अभिमान होता. भगवंताच्या पायाला बोट लावलं, खड्डच पडलं महाराज पायाला. अजून खड्ड पाहिला आहे भगवंताच्या पायाला. ते चिन्ह त्यानं जणू काही धारण केलेलं आहे. त्याच्या पायाचिन्ह खसपटिकासारखे दैदिप्यमान आहेत. अतिशय कोमल कर्दळीच्या गाभ्या समान चरण त्यानं समान चरण विटेवरती ठेवलेले आहेत. त्याच्या पायामध्ये सुंदर नुपुरं घातलेले आहेत. चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा, नभापर्यंत त्याचा नाद अशा पद्धतीने त्या पैंजणांचा नुपुरांचा जातो आहे. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर त्यांनी सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं त्याची नाभी त्यांनी अतिशय सखोल आहे. त्याचं त्रिवलीने युक्त असणारं उदर आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन अतिशय सुंदर शोभून दिसत आहे. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे. त्यानं खांद्यावरती शेला घेतलेला आहे. मनगटात मनगटे आहेत. दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत. त्याच्या गळ्यामध्ये तुलसी माला, कमलपुष्पांच्या माला, वैजयंती माला त्यानं धारण केलेल्या आहेत. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्यानं कंठात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे महाराज. पाहतच राहावं अशी त्याची दिव्य असणारी स्थिती आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्यावर त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं लावलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मस्तकावर भगवान शिवाचं लिंग धारण केलेलं आहे. मस्तकावर मोर मुकुट परिधान केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदूर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर त्यांनी आहेत. तो भक्तांकरिता विटेवरती उभा आहे. समान चरण विटेवर ठेवून 2 हात कमरेवर ठेवून समान दृष्टीनं भक्तांकडे पाहतो आहे. आणि भक्तांची वाट पाहणारा तो परमात्मा कधी भक्तांना भेटेन अशी भावना त्याच्या अंतकरणात आहे. आणि भक्तसुद्धा त्याच भावनेनं त्याच्यापर्यंत जातात, त्याला डोळे भरून पाहतात. आणि एकदा त्याला पाहिलं की मागील परिहार पुढे नाही शीन, झाले आदर्शने एक वेळा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अशी अवस्था त्या भक्ताची त्याने होते. तो भगवंताकडे पाहता पाहता भगवंताशी एकरूप होतो. ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही संपूर्ण त्रिपुटी संपून जाते. त्याच्यातून देवात काही भेद शिल्लक राहत नाही, एकरूपता निर्माण होते. आणि मग तो सुद्धा ज्ञानोबरायांसारखा म्हणतो, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. आता तो आणि मी वेगळा राहिलोच नाही, एकरूपता निर्माण झाली आणि याची जाणीव सुद्धा संपून गेली. आणि अशा पद्धतीनं भगवंताचं दर्शन प्राप्त होतं. आणि त्या दर्शनानं भगवत रूप होऊन त्यांनी महाराज वारीची सफलता होत असते. हेच वारकऱ्याचं जीवन आहे, हीच वारकऱ्याची साधना आहे आणि हेच वारकऱ्याचं फल आहे. आणि हाच त्याचा दिव्य असणारा आनंद आहे. आणि तो आपण या माध्यमातून बघत असतो. म्हणून अशा पद्धतीनं भगवंताच्या दर्शनापर्यंत आपण आलो.
आणि अथती इतीपर्यंत भगवंताच्या दर्शनाकरिताच आपण बोललो आणि एवढं बोलून आपण आता थांबणार आहोत. पण कोणाकोणाला अशा पद्धतीने भगवंताचं दर्शन प्राप्त झालं असेल, मोठ्या प्रेमानं त्या संत मायबापांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा. शुकसनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. श्री संत बाबाजी चैतन्य महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. तासभर बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली.